आपला पराभव कशामुळे झाला तुम्हाला माहिती आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती असा हा लढा होता आणि सर्व आपण लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून या ठाणे लोकसभेचा प्रचारार्थ आपण जी काही मेहनत केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आता निवडणूक आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या. आपले सन्माननीय रमेश कीर साहेब, मला वाटतं त्यांचा अनुभव लक्षात घेता शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या भरपूर अशा संस्था आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत, त्याचबरोबर म्हाडाचे एक यशस्वी सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, शैक्षणिक कामाचा अनुभव आहे आणि असा अनुभवी माणूस आपल्याला या 5 जिल्ह्याचा आमदार म्हणून या ठिकाणी आपल्याला पदवीधर मतदारसंघातून निवडून द्यायचं आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व ज्या पद्धतीने या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण एकत्रित आलो होतो त्याचप्रमाणे या पदवीधर मतदारसंघासाठी मला वाटतं आदरणीय श्रीधर कीर, रमेश कीर यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.